हा आतला प्रवास सांगतो मला, मी आत्मातला प्रवास बघा. आज प्यायची नाही, आज सतत आठवण करून देतं बघा. आज प्यायची नाही. दुकान जातो, दुकानात काम करतो, संध्याकाळी सुटायची, बंद करायची वेळ आली, आतमध्ये चल बिचल चालू होते. आज प्यायची नाही. आज कोण म्हणताय आतले आत आज प्यायची नाही. दुकान बंद करतो आणि जे बघा वास्तवात काहीच नाही, आतमध्ये चाललेली जी चलबिचल आहे, दुःख बाहेर आहे, दुःख बाहेर आहे, ते आतला प्रवास त्याचा चालू आहे. आज प्यायची नाही, आज प्यायची नाही. जायचं पुढं, दुकान जवळ येतं ह्याच्या आतमध्ये बघा. आज प्यायची नाही, आज प्यायची नाही. दुकान जवळ आलं आणि हा तिथं जायला नकार द्यायला लागला, मन त्याच्याबरोबर युद्धाला तयार झालं. का पित नाहीस? का आज का पित नाहीस? बोलतो नाही आपण असं आठव, हे दारू पिणं चांगलं नाही, महाराजांनी सांगितलंय की दारू पिणं चांगलं नाही. मग इतकी वर्ष का पित होतास? मग इतकी वर्ष का पित होतास? तो बोलतो नाही पण असं वाटलं. मग तिथे मधी बुद्धी त्याला समजायचा, अरे ते पिणं चांगलं नाही, तू गप. इतकी वर्ष कुठे होतीस? इतकी वर्ष तू बोललीस का? मन बोलतो बुद्धीला, इतकी वर्ष तू बोललीस का? नाही. मग तू गप. तू इतकी वर्ष प्यालास, मी तुला त्रास दिला नाही दिला. आज तू पिणार ना, मी तुला त्रास देणार. मन बगावत करायला सुरुवात होतं आपल्यावर, आपल्याशी, आपल्या आत्म्याशी मन बगावत करायला सुरुवात होतं आणि आपलं मनाचं युद्ध करतो. एरवी कोश कीटकात परी आपला आपण वैरी. कोणी नाही. माऊलींचं वाक्य आहे ना, आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. आपला आपण वैरी होतो. कोश कीटकाचा जो आहे तो जाल आपलं स्वतः विणतो आणि त्याच्यामध्ये अडकून मरतो. आपलं मन ज्यावेळी बुद्धीच्या नियंत्रणातून संपतं ना, किंवा बुद्धीच्या नियंत्रणातून बाहेर जातं, आपण अधोगतीला गेलं म्हणून समजून जायचं. कारण मन हे चंचलच आहे आणि सगळे सांगतात की मन चंचल आहे. सगळे महाराज सांगतात की मन, कोणी साधा माणूस बोलतो की मन चंचल आहे, परंतु मन स्थिर होतं कुठं? मन स्थिर होतं कुठं हे सांगितलं पाहिजे की नाही? मन चंचल सगळ्यांना माहिती आहे, तेही सांगितलंय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायाने. तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल, स्थिर कुठं होता? हातामध्ये कधी येतं? गुरुचं बळ. आपण गुरुचा अनुग्रह घेतो तेव्हा आपलं मन आपल्या हातामध्ये द्यायची ताकद हे गुरुच्या उपदेशाने होते. आणि तो मन आपण सुरुवातीला पूजायचा असतो. काय करायचं असतं? आदि मन घेई हाती तोची गणराज गणपती. मनाला गणपती म्हटलंय. काय केलंय? मनाला गणपती म्हटलंय. आपण एखाद्या कार्याला सुरुवात करतो तेव्हा गणेशाचं पूजन करतो. म्हणून नामस्मरण जर सुरुवात करायचा असेल तर पहिलं मन हातामध्ये घ्यावं लागतं. आणि हे जे आता निर्गुणाचा संघ आहे तर हे अशा प्रकारे मनाला गणपती म्हणणं, अशा प्रकारे हे देवता आहे. गणपती म्हणजे तुमच्यामध्ये कोण? आपण जो बाजारामध्ये आणतो आणि बसवतो तो गणपती. तुकोबराने इथे मनाला गणपती म्हटलंय. कार्याला सुरुवात करण्या अगोदर, नामस्मरणाला सुरुवात करण्या अगोदर, परमार्थाकडे वळण्या अगोदर पहिलं पूजन करून मनापासून मनाला प्रसन्न करा. मनाला सवय लागा. या मन हा इंद्रियांचा राजा आहे. विठ्ठल 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 लाचावले मन लागले से गोडी. मनाला सवय लागली ना, पडिले वन इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणी जागृती पांडुरंग. मनाला सवय लावली ना, एक पूर्ण 24 तासापैकी 1 तास द्या ना ज्ञानेश्वरला, 1 तास कीर्तनाला द्या. हळूहळू सवय लागते आणि मनच नंतर म्हणतं की हे चांगलं आहे. हळूहळू सवय लावा. काय करा? हळूहळू नामस्मरणाला हळूहळू पहिल्यांदा 1 मिनिट बसा. 5 मिनिटापैकी 1 मिनिट स्थिर होईल का नाही? 5 मिनिटं बसायचा प्रयत्न करा. आणि नामस्मरण करता करता तुम्ही निर्गुणाच्या संघाकडे वळता आणि परमात्म्याला प्राप्त होता. गोरोबा काकांचं जे चरित्र पाहायला गेलं तर गोरोबा काकांची जी कथा आहे ती एक प्रसिद्ध कथा आहे. सगळे सांगतात, अगदी रंगवून सांगतात.
कोणती? गोरोबा काकांनी बाळ पायाखाली तुडवलं. सगळ्यांना माहिती आहे कथा, मी काय वेगळं सांगायची आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही, मी ती कथा पूर्ण सांगत पण नाही. त्या कथेचा फक्त मी सार सांगतो. गोरोबा काकांनी बाळाला पायाखाली चिखलामध्ये तुडवलं. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. तर ते बाळालाच पायाखाली का तुडवलं? आपण कुटुंबामध्ये सगळ्यात प्रेम जर कुणावर करत असू तर ते आपल्या पोरावर. लहान पत्नीपेक्षा आपण जास्त प्रेम कुणावर करतो तर लहान आपल्या बाळावरती. आणि त्या मायेवरती, थोडक्यात म्हणायचं गेलं तर त्या मायेवरती आपण जास्त प्रेम करतो, त्याच्या मोहामध्ये अडकतो. ती माया आणि मोह पायाखाली तुडवली आणि मायेला पायाखाली तुडवून निर्गुणाचा संग केला आणि परमात्म्याला प्राप्त झाले. अभंगाचं पहिला चरण. निर्गुणाचा संग